देवासनी हात लय भलं वाटत असणार बघ. बघा ना कसं शांत बसलं हाय ती. वैर असं वाटतंय देवासनी जागच करूया न ग. महादेव म्हणजेच खंडेराय आणि खंडेराय म्हणजेच महादेव. ह्या आख्यानातनं अजून एक गोष्ट कळेल का देवासनी असं ध्यान लावून बसायला लय आवडतंय. राजा तुला सांगतो या आख्यानामधून अशा काही गोष्टी कळल्या ज्या कुणालाच ठाव नव्हत्या. आहे का नाही? वय वय हे खरं आहे बघा. तू अगोदर आला असतास तर तुला बी मोप कळलं असतं. ते यायचं राहूनच गेलं बघ. आता कळलंच की काय काय घडलं आख्यानात. नारायण नारायण. प्रणाम प्रभू. मुनिवर हे काय, तुम्ही जेजुरीत आहात आणि आम्हाला न भेटताच जाणार होतात की काय? नाही प्रभू, असे कसे होईल? आपली भेट न घेताच मी कसा जाईन? मुनिवर हे बोलणं तोंड देखलं तर नाही ना? नाही प्रभू. असं काय कार्य होतं आपलं माझ्याकडे? असं नक्की काय घडलं होतं ज्यामुळे माझी भेट घेण्याचा विचार तुमच्या मनात आला? आता काय सांगावे प्रभू, आताच मी श्री म्हाळसा देवींना भेटून आलो बघा. म्हणजे काहीतरी अडचण असणार म्हणून तुम्ही माझी भेट घ्यायला आला होतात, हो ना? नाही नाही प्रभू, परंतु मी वेळीच तिथून निघालो नसतो तर मात्र नक्कीच अडचणीत सापडलो असतो. परंतु तसं घडणारच होतं, कारण तुम्हीच बाणाईला तसं करायला सांगितलं. नारायण नारायण. मी तिला तसं काहीच कर असं सुचवलं. बानूने मात्र त्यांना वचनातच अडकवलं. परंतु मुनिवर हे तुम्ही बाणाईला सांगितलं हे श्री म्हाळसा देवींना कुठे ठाऊक आहे? त्यांना कळलं तर अनर्थ व्हायचा. नको नको प्रभू, असे होऊ देऊ नका. मुनिवर तुम्ही बाणाईला तसं सुचवायलाच नको होतं. आता मलाही तसेच वाटू लागले आहे. असो, आता ह्यातून काय मार्ग काढायचा ते मी पाहतो. होय प्रभू. काय ग बानू, काय झालं? मला चंदनाचा वास आला. चंदनाचा वास आला म्हणजे ते बघा. प्रधान जी. देवा, प्रधान जी आपण इथे? देवा, आपली भेट घेण्यासाठी इथे आलो. आम्हासनी लय बरं वाटलं बघा. आणि तुम्ही आता आला हायसा तर तुम्हासनी जेवल्या बिगर नाही जाऊ द्यायचो. नाही बाणाई, मी इथे वेगळ्या कारणासाठी आलो आहे. प्रधानजी कसं हायसा तुम्ही? उत्तम. हा, काय झालं तुम्हाला हसाय? काय नाही. अजामेळ, तू देखील बऱ्याच दिवसांनी भेटलास. कसा आहेस? हो, समधी ही देवाची कृपा आहे बघा.
देवा, तुमच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. प्रधानजी, आपण अंतपुरात जाऊया. तिथे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. ठीक आहे देवा. या. आता हे समज काय हाय हे कुणी सांगणार हाय का नाही? अरे भाई की कोण काय बोलत बी नाही हा? बघा धरणं बघतोय मी. परदाजी आलं, योरांग्या पाया पडतो, ही बानू पाया पडते. हा? ही गंगी पाया पडतीये. असं काय झालं म्हणून समजे परदाजीच्या पाया पडायला लागले? होय की? ए राजा, हे आय, त्याच्या मागे लय मोठी गोष्ट आहे. तुम्ही आता असता तर तुम्हाला मी समद कळलं असतं बघा. हे बानू काय म्हणती ही? वय बा, हे समद खरं आहे. काय झालंय असं ते तरी सांग की. अरे बा, हे परदानजी नाहीत. परदाजी नाही मग कोण हाय? विष्णुदेव आहेत. विष्णुदेव? वय, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महादेव मधली विष्णुदेव? वय वय, तेच. अगं बानू काय हे? हा? तुला काय सांगता येईना होय? काय वाटलं असेल त्यास? अरे बा, त्यासनी काय बी वाटलं नसेल बघ. पर तुम्हासनी हे समज कळलं का वा? अगं बोल की. सांगते सांगते. अगं पोरी, तुझं काय भाग्य आहे हे तुझ्या ध्यानात येतंय का नाही? प्रधानजी, आसन ग्रहण करावे. प्रधानजी, गडावरील अंतपुरात आपण अनेकदा राजकारभाराच्या गोष्टींविषयी बोलणी केली आहेत. पण बानूच्या या वाड्यात आज पहिल्यांदाच आपण राज्यकारभाराविषयी बोलणार आहोत. होय देवा, विश्वकर्मांनी एका रात्रीतच या वाड्याला बांधण्याचं दिव्य पूर्ण केलं. हा वाडा खरोखरच अद्भुत आहे देवा. आणि मलाच काय, कुणालाही या वाड्याकडे पाहिल्यावर प्रसन्नच वाटणार. प्रधानजी, आपल्या बोलण्यातील रोख मला समजत आहे. देवा, मी मुद्दाम आपली भेट घ्यायला इथे आलो, कारण वरती गडावर न्यायदानाचं कार्य सुरू असताना इथे या वाड्यातही आपापले कलह मिटवण्यासाठी अनेक लोक आपली भेट घेत आहेत. पण त्यात त्यांचे काही चुकीचे आहे असे मला नाही वाटत. अर्थातच ह्यात लोकांची काहीच चूक नाही, परंतु आपण इथे आहात म्हटल्यावर लोक आपल्या दर्शनाच्या ओढीनं इथे येणारच. परंतु काय प्रधानजी? परंतु देवा, श्री म्हाळसा देवींनी राजसभेत न्यायदानाचं कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीनं कामकाज आखलं आहे. आणि लोक जर तिथे जाण्याऐवजी इथे येऊ लागले तर एक क्षण असा येईल जेव्हा राजसभेत कोणीच येणार नाही. ह्याचा आपण विचार केला आहे का देवा? नाही प्रधानजी, मी यावर काहीच विचार केला नाही. जोवर बानूने दिलेल्या वचनातून मी मुक्त होत नाही तोवर मी गडावर येऊ शकत नाही, हेच सत्य आहे. परिस्थिती जितकी दिसते तितकी सोपी नाही देवा. हे प्रकरण
दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचं होत जाणार. होय, असंच दिसत आहे. जर आपण बाणाईला वचन दिलं नसतं तर ही परिस्थिती आलीच नसती. माधवा, आता तर ते घडून गेलं आहे, तेव्हा त्यावर आपण काय बोलणार? हे का घडतंय हे तुम्हाला लक्षात आलं असेलच. बाणाईला वचन मागण्यासाठी ज्यांनी सांगितलं त्यांच्यावरच ह्यातून मार्ग काढण्याचं दायित्व आपल्याला सोपवायला हवं देवा. मुनिवर, मुनिवरांना जर हे कळलं तर ते इथे दर्शनाला देखील येणार नाहीत. परंतु देवा, ह्यातून मार्गही तेच काढू शकतात. तसं असेल तर उचित वेळी त्यांना त्यांच्या दायित्वाचे स्मरण करून द्यायला हवे. हा ग, तू काय काम करत बसली? म्या हाय ना, म्या करते. उठ उठ. अगं मावशी राहू दे, देवांसाठी भाकर करायची आहे, म्या करते, तू बस जा. तू ऐकायची नाही म्हणजे नाही. म्या हाय हात. वय. ध्यान कुठं हाय? हा, कुठं काय? तुला काय वाटलं? मला कळत नाही वय. बानूचा विचार करतोयस ना? होय ग, मला तर काय बी सुधरना बघ. जो पतूर बानू देवासनी जा म्हणून सांगत नाही, तू पतूर देव हातनं जाणार नाहीत बघ. आणि नाही गेलो तर कुणाला काय पडलेलं आहे का? अगं असं कसं म्हणतेस तू? असं कसं चालेल? अगं समधी लोक बानूला दोष देत याल, तिला वांगाळ बोलत्या. कोण काय बोललं तर एक ध्यानात ठेव आजा, देवानं लगीन केलं आहे बानूशी. आणि तसं तिच्या मनात आलं तर त्यात तिची काय बी चूक नाही. लोकांनी काय सांगायचं आपण? आता देवच हात आहे म्हणल्यावर कोण काय बोलणार आहे? पाठ मागून बोलतील त्याचं काय? अरे पुढं बोललं काय, माग बोललं काय, तू काय त्यांचं तोंड धरायला जाणार आहे वय? अगं लेकीची काळजी वाटते शेवंती, म्हणून बोलतो या. अरे वय की, आमस्ती बी तिची काळजी वाटते म्हणून म्हणती. बानूला काय बी बोलू न ग म्हणजे झालं. देवा, आपण बाहेर जाऊन यायचं का जी? कुठे जायचंय तुला? तुम्ही जातातच खरे पठारावर किंवा गडाच्या मागल्या बाजूला. नाही, आत्ता नको, आपण नंतर जाऊया. तुम्हासनी हात करमत नसल ना? तत गडावर मोठा राजवाडा आहे, लय मोठी जागा आहे. हे वाडा बी तसा लहान आहे, तुम्हासनी कसं तरी वाटत असेल. तसं नाही बान, ह्या गोष्टी माझ्यासाठी फार मोठ्या नाहीत. इथे काय आणि तिथे काय. म्या तुम्हासनी एक विचारू का जी? बानू, प्रत्येक वेळी परवानगी मागणार आहेस का? नाही, म्हणजे म्या तुमच्याकडून वचन मागितलं, मग तुम्ही हात थांबलासा. पर मला हे समजा कराय कोणी सांगितलं हे ठावच असेल ना तुम्हासनी? होय, मला ठाऊक आहे, पण मी त्याचा विचार करत नाही. म्हणजे तुम्हासनी हे ठाव असेल का महाराजांनी मला हे करायला सांगितलं होतं? होय. मग तुम्हाला राग नाही आला ना त्याचा? नाही. त्यात रागवण्यासारखं काय आहे?
बानू, जो तो आपापल्या बुद्धीप्रमाणे वागत असतो. माझा बी नाही ना राग आला. जोपर्यंत हेतू स्वच्छ आहे तोपर्यंत चिंता नसावी. देवा, तुम्ही माझ्या संग राहावं एवढंच मला वाटत होतं. दुसरं तिसरं काय बी नाही बघा. पर एक झालं आहे का, इतकं दिस झालं पण महाराज काय हाता आलं नाही. त्यांना भय वाटत असावं. ते कसलं? हे असं काही घडेल हे त्यांना अपेक्षित नसावं. म्हणजे महाराजांनी तुम्ही हत यावं असं वाटत नव्हतं, तर असं कसं होईल? त्यांनीच तर मला हे उपाय करायला सांगितलं. तू आणि मुनिवर तुम्हीच काय ते ठरवा. देवी, तुमच्यासाठी निरोप घेऊन आले आहे. काय निरोप आहे? प्रधानजी आले आहेत गडावर. प्रधानजी आले? होय देवी. आणि श्री खंडेराय? आलात तुम्ही? मी तुमचीच वाट बघत होते. काय म्हणाले श्री खंडेराय? तुमची आणि त्यांची नीट भेट झाली ना? यायला तयार झाले ना ते? देवी, अहो मी आल्यापासून तुम्ही मला नुसते प्रश्न विचारता आहात. मला धड बोलू देखील दिलं नाही तुम्ही. श्री खंडेराय येणार नाही हो ना? होय देवी. पण का? कारण ते बाणाईच्या वचनात अडकले आहेत. बाणाईच्या वचनात? नारद मुनींनी बाणाईला सहाय्य करण्यासाठी तिला देवांकडून काहीतरी माग असं सांगितलं. हे मागणं मागितलं तिनं? अर्थात देवी. बाणाई देखील श्री खंडेरायांची पत्नी आहे. तिच्या प्रती असलेल्या दायित्वाची श्री खंडेरायांना जाणीव आहे आणि म्हणूनच त्यांनी तिला वचन दिलं. परंतु गडावरच्या यज्ञाबद्दल, उत्सवाच्या वातावरणाबद्दल सांगून देखील त्यांना असं वाटलं नाही का की आपण बानूला समजवावं आणि गडावर परत यावं? तुमचं मौन मला बरंच काही सांगून जात आहे. परंतु आता प्रश्न हा आहे की हे सारं म्हाळसादेवींना ठाऊक आहे का? नाही. श्री म्हाळसादेवींना यातलं काहीच माहित नाही. घे पाणी, घे आधी. आई तू काही म्हण, पण मी माझ्या मतावर ठाम आहे. बरं बाई, तू म्हणालीस तसं झालं तर चांगलंच आहे. पण एव्हाना यायला हवे होते ते गडावर. हो, प्रधानजी अर्थात श्री विष्णू यांना घ्यायला खाली गेले आहेत, पण त्यांना यायला बराच वेळ लागतो आहे. ज्या अर्थी इतका वेळ लागतो आहे त्या अर्थी श्री खंडेरायांना बोलावण्यात प्रधानजी अर्थात श्री विष्णू यांना यश आले असं वाटतंय का तुला? हो नक्कीच. बघू मग काय घडतंय ते. बघूच. देवी, येऊ का? माधवी ये.
देवी, तुमच्यासाठी निरोप घेऊन आले आहे. काय काय निरोप आहे? प्रधानजी आले आहेत गडावर. प्रधानजी आले? होय देवी. आणि श्री खंडेराय? नाही, देव नाही आले. प्रधानजी एकटेच आले आहेत गडावर.